Hello student, welcome to Sanjeevani KVP Polytechnic. I Mrs. Bhattad KS teaching you basic chemistry. Hope you all are enjoying online teaching learning process. We are in our second unit, that is corrosion, and gone through introduction of corrosion, what corrosion is, how it takes place, where it takes place, then what are types of corrosion, dry corrosion and wet corrosion. Individually, we have focused on dry corrosion, that is when metal come in contact with oxygen, there is corrosion. Then it form oxide film. There are certain natures of oxide film. Later on, wet corrosion, that is corrosion when two dissimilar situations come in contact, and that we have discussed with the help of Danielson. Now we are moving for mechanism of electrochemical corrosion or mechanism of wet corrosion. इलेक्ट्रोकेमिकल वेट आणि इमर्स्ड करोजन हे एकच आहे. माझ्या तोंडामध्ये जो वर्ड येतो तो मी घेते, बट यू रिमेंबर ऑल दिस थ्री. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोकेमिकल करोजन टेक प्लेस इन टू वेज. दोन पद्धतीने होतं हे करोजन मीडियम नुसार. जर ऍसिडिक मीडियम असेल तर विथ इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस, आणि अल्कलाइन किंवा बेसिक मीडियम असेल तर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. आपण फर्स्ट फोकस करतोय mechanism of electrochemical corrosion with evolution of hydrogen gas. So for this corrosion you need to consider a case. Consider a acidous material is stored in a steel tank with copper scrap. याचा अर्थ काय झाला की कोणतं तरी सोल्युशन आहे, लिक्विड मीडियम आहे की जे ऍसिडिक कॅरेक्टरचं आहे, म्हणजे ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी आहे, आणि स्टोअर केलेले स्टील टँक मध्ये. समजा आपण एखादी ऍसिड प्रिपेअर करणारी मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीचा विचार केला तर तिथे जे ऍसिडिक सोल्युशन तयार होत आहे ते स्टोअर केलेले असू शकतात काही दिवसांसाठी, आणि स्टोअरिंग करण्यासाठी जनरली कोणते टँक वापरले जातात, स्टील टँक. आणि स्टोअरिंग हे थाउजंड्स ऑफ लिटर्स आहे, त्यामुळे स्टील टँकची साईज लार्जर असते. आणि खूप मोठा टँक असेल तर तो एका पीस पासून बनत नाही, त्याला जॉईंट आहे, रायवेट्स आहेत, म्हणजे प्रोबॅबली खूप मोठ्या रूमच्या साईजचे हे टँक असतात. आणि इतक्या मोठ्या टँक बनवायचा म्हणजे भरपूरसे जॉईंट आले. तर आय एम रिप्रेझेंटिंग जॉईंट ऍज अ कॉपर स्क्रॅप. नाउ सी इन डायग्राम की दिस इज द स्टील टँक इन विच ऍसिडस मटेरियल इज स्टोअर्ड अँड दिस इज द कॉपर स्क्रॅप. नाउ सिच्युएशन इज अराइज्ड, टू डिसिमिलर मेटल्स आर इन अ कॉन्टॅक्ट, कॉपर आणि स्टील, आणि सोल्युशन आहे ऍसिड इज देअर ऍज अ कंडक्टिंग मीडियम. सो देअर विल बी वेट corrosion definitely. How? The area nearby copper scrap will be cathode, whereas the rest of the area of steel tank, which will be anode. Once there is anode and cathode form, then corrosion is unavoidable. How? Anode loses electron as shown in the picture only. As anode, iron is losing electron and thus loss electron at anode. Who is accepting the electron? The loss electron reaches to cathode. एनोड कडून जे इलेक्ट्रॉन निघालेत ते कुठे आलेत, कॅथोड कडे आलेत, म्हणजे कॉपर स्क्रॅप. पण हा जो टँक आहे तो ऍसिडस मटेरियल स्टोअर करतो, आणि जेव्हा हे मटेरियल ऍसिडिक आहे तेव्हा तिथे H+ आयन आहे. अरेनियस सांगतोय की H+ आयन असतात ऍसिड कडे. तर H+ आयन फ्रॉम ऍसिड सोल्युशन आर ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, अँड व्हेन H+ ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन देन इट फॉर्म हायड्रोजन गॅस. मीन्स यू विल ऑब्झर्व हायड्रोजन गॅस बबलिंग थ्रू दिस कॉपर स्क्रॅप. म्हणजे ह्या जॉईंट वरून किंवा ह्या कॉपर स्क्रॅपच्या जवळ तुम्हाला बुडबुडे येताना दिसतात. हे बुडबुडे कोणत्या गॅसचे आहेत, हायड्रोजन गॅसचे. आणि एकदा तुम्हाला बबलिंग दिसतंय तर डेफिनेटली तो एरिया कॅथोड आहे आणि सराउंडिंग एरिया एनोड झालाय आणि करोजन सुरू झालेलं आहे. व्हॉट यू आर कन्क्लुडिंग अबाउट दिस करोजन, ह्या करोजन मध्ये की इथे कॅथोडिक एरिया खूप स्मॉल आहे, वेअरएज एनोडिक एरिया कसा आहे, लार्ज आहे. आता व्हॉल्यूमचं कन्सिडरेशन का करतोय आपण, तर मला हे म्हणायचंय की एनोडला इलेक्ट्रॉन लॉस करायचे आणि कॅथोडला इलेक्ट्रॉन काय करायचे, गेन करायचे. मी असं म्हणेल की कॅथोडला खायचे आणि एनोडला तयार करायचे. मग जर खाणारा छोटा आहे तर तयार करणाऱ्याला खूप जास्त काम करावं लागत नाही, कारण की कॅथोड कसा आहे, स्मॉल आहे, ज्याला गेन करायचे, घ्यायचे. आणि त्यामुळे आपण असं म्हणूया की डिमांड कमी आहे, आणि त्यामुळे सप्लायरनी खूप जास्त काम करण्याची गरज नाही. आणि करोजन रेट कसं झालेलं आहे, मग स्लो झालाय. का करोजन रेट स्लो आहे, कारण की लार्जर एरिया एनोड आहे, सप्लायर मोठे आहे, जास्त आहे,
आणि त्यामुळे त्यांना थोडं काम केलं तरी चालतंय. त्यांचं थोडं काम म्हणजे थोडंसं आलेलं करोजन. Now we are focusing on second corrosion in alkaline or in neutral medium, that is corrosion with absorption of oxygen. Remember guys, this corrosion takes place in alkaline or in neutral medium. For this also you need to consider a case, that is consider a steel plate, and a steel plate is in alkaline or in neutral environment. जर मी स्टील प्लेट म्हणते तर आपण घरी जिच्यामध्ये जेवण करतोय ती स्टील प्लेट ही नाही. हा स्टीलचा रॉड आहे जो कन्स्ट्रक्शन साठी वापरला जातो. तर त्या रॉडला आपण गंजलेलंच बघत आलेलं, म्हणजे प्रोबॅबली स्टील रॉड इज कव्हर्ड विथ व्हॉट? ऑक्साइड फिल्म, ऑक्साइड लेयर. कन्सिडर बाय चान्स द लेयर इज सफरिंग थ्रू अ क्रॅक. त्या लेयरला क्रॅक आलेला आहे, कर्सर फिरवते पान, आणि हा क्रॅक आला म्हणजे प्रोबॅबली इथला भाग एक्सपोज झाला एअरला. कन्सिडर बाय चान्स देअर इज प्रेझन्स ऑफ वॉटर ड्रॉपलेट, म्हणजे मॉइश्चर आहे आजूबाजूला, म्हणजे आता कंडक्टिंग मीडियम पण आलंय. मग वन्स देअर इज अ क्रॅक टू फिल्म, देअर इज प्रेझन्स ऑफ मॉइश्चर ऍज अ कंडक्टिंग मीडिया, इट मीन्स देअर इज डेव्हलपमेंट ऑफ एनोड अँड कॅथोड. मग हु इज एनोड? द एरिया अंडर क्रॅक, जितका भाग चिरलेला आहे, फाटलेला आहे, तोच एनोड आहे. whereas the area covered with oxide is cathode. एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन आहे. मागच्या केसमध्ये छोटासा कॅथोड होता आणि मोठासा एनोड होता. आता ह्या केसमध्ये छोटासा एनोड आहे आणि मोठे काय आहे? कॅथोड आहे. मग हा छोटासा एनोड काय करतोय? सुरू झालं त्याचं काम, लुझिंग इलेक्ट्रॉन ऍज ऑक्सिडेशन, अँड नाउ दस लॉस इलेक्ट्रॉन आर एक्सेप्टेड बाय कॅथोड. हु इज देअर टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन? ऑक्सिजन फ्रॉम एअर, जसं आपण म्हणतोय ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन फ्रॉम एअर अँड मॉइश्चर टुगेदरली एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन and forming OH minus ion. Now Fe2 plus and OH minus, Fe2 plus and OH minus living together as a rust, FeOH twice as a corrosion, म्हणजे गंज म्हणून तो लालसर पदार्थ तिथे तयार झालेला आहे. ऑब्झर्वेशन काय आहे आपलं? तर परत एकदा तेच ऑब्झर्वेशन की एनोड छोटासा आहे आणि कॅथोड मोठा आहे. खाणारे मोठे आहेत, जास्त आहेत, आणि सप्लायर तयार करणारे छोटे आहेत. मग सप्लायर छोटे आहेत म्हणजे त्यांना खूप काम करावं लागणार, कारण की त्यांना मोठी डिमांड कंप्लीट करायची, आणि रिझल्ट आहे की दे नीड टू वर्क फॉर अ लॉंग टाइम, दे नीड टू वर्क फॉर 24 आवर, अँड दिस वर्क इज नथिंग बट करोजन इज विथ फास्टर रेट. हे जास्तीचं काम म्हणजे काय? त्यांना फास्ट करोजन करायचं, म्हणजे इतकं फास्ट की थोड्याच दिवसात हा रॉड तुटणार आहे, त्याचे 2 तुकडे होणार आहे, कारण की ती छोटासा क्रॅक पेनेट्रेट होत 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 करोजन विल बी एंडिंग द स्टील प्लेट इनटू 2 crack or 2 breaks. Now we'll highlight this corrosion, absorption corrosion as well as evolution corrosion. Remember guys, acid मध्ये हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झालाय, बाहेर पडलाय, बबल आउट झालाय, आणि दुसऱ्या केसमध्ये ऑक्सिजन गॅस ऍब्सॉर्ब झालाय, युटिलाइज झालाय. एक्झॅक्ट अपोजिट वर्डिंग आहे, एकीकडे बाहेर पडतोय आणि एकीकडे ऍक्सेप्ट होतोय. काय हायलाइट्स आहेत की करोजन हे लेस कॉन्सन्ट्रेटेड किंवा कमी हवा असलेल्या ठिकाणी येते. जसं मला एक्झाम्पल द्यायचं असेल की स्टीलची प्लेट आहे, ती जर पडलेली आहे कुठे ओलाव्यामध्ये, तर तुमच्या असं लक्षात येईल की जो भाग पडलेला आहे जमिनीच्या साईडला आहे किंवा उचलला तुम्ही, तुम्हाला खालच्या भागाला करोजन जाणवेल आणि वरच्या भागाला करोजन दिसणार नाही. खालचा भाग जिथे हवा नाही पोहोचली किंवा कमी पोहोचली तिथे करोजन आलं, आणि जिथे मोर एअर होती तिथे करोजन आलं नाही. कमी हवा एनोड, जास्त हवा कॅथोड. करोजन हा प्रॉब्लेम एनोडचा आहे. करोजन टेक प्लेस ऍट एनोड ओनली. कॅथोड इज ऑलवेज सेफ फ्रॉम करोजन. फर्दर मोर करोजन इज ऑफ एनोड, अँड हु इज एनोड? मोर ऍक्टिव्ह मेटल बिकम्स एनोड. जसं मी म्हटलं होतं झिंक आणि कॉपर डॅनियल मध्ये, तर झिंकला एनोड म्हटलंय कारण की झिंक मोर ऍक्टिव्ह आहे. जरी कॉपरनी ठरवलं की मी एनोड बनेल, पण झिंकच्या समोर तो बनूच शकत नाही, कारण की मोर ऍक्टिव्ह झिंक आहे. सो मोर ऍक्टिव्ह मेटल विल बी एनोड अँड विल सफर थ्रू करोजन. आणि ही इम्पॉर्टंट केस की व्हेन एनोड इज स्मॉल इन साइज देन करोजन इज फास्टर, कारण की कॅथोड मोठा झालाय आणि मोठी डिमांड, छोटा सप्लायर, त्यामुळे त्याला फास्टर करोजन करावं लागतं. मीडियमचा विचार केला तर करोजन रेट इज फास्टर इन ऍसिडिक मीडियम कम्पेअर टू अल्कलाइन अँड
न्यूट्रल मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये करोजन रेट फास्टर का होतो? बिकॉज इन ऍसिड मेटल टेंड टू डिझॉल्व and hence corrosion rate is faster compared to alkaline and neutral medium. Thank you. Stay home, stay safe.